आजच्या व्लॉगमध्ये आहे आम्ही नवीन एअरबीनला चेक इन केलेलं. त्याच प्रॉपर्टीमध्ये दुसरीकडे फ्लॅट होता हा. त्यानंतर आम्ही गेलो मोर्जिंग बीचला, तिथे फोटोशूट्स वगैरे केले. नंतर वॅगेटर बीचला हा फायर शो होता. फायर शो म्हणजे काय, तेच ते जे दिसतंय. नंतर आम्ही गोवन फूड ट्राय केलं तिथलं लोकल डिनरसाठी, जे घरी येऊन आम्ही गरम केलं एअरबीएनबीचा उपयोग. दुसऱ्या स्टेवर आलेलो आहोत आम्ही, त्याच बिल्डिंगमध्ये, फक्त दुसरीकडे. स्टे मास्टर एअरबीएनबी टेक 2. हे छोटंसं किचनेट. ही बाल्कनी, आधीच्या स्टेजची बाल्कनी पूलकडे होती, आता ही जंगलाकडे आहे. चांगलं आहे, प्रायव्हसी. वाव, ही बेडरूम. आणि ही कनेक्टेड बाल्कनी. इकडून जाऊन ही इकडे कनेक्टेड आहे. हा लाडू पांगला लगेच. चेक इन करून चहा पिण्याचं मन झालं, मग मस्त एअरबीएनबीचा उपयोग करून घेतला आणि चहा बनवला आणि निवांत असं बाल्कनीमध्ये बसून पिला. त्यांच्याकडे हे पण अशी कशी वेगळी. थर्ड आहे ना, थर्ड आणि जेवायला चाललो आहोत आम्ही मोर्जिंग बीचवर. ब्लॉग मध्ये काय बोलतच नाही मी, कारण आणखीन तर मी 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 कारण ब्लॉग कसा पाहिजे, बडबड करत पाहिजे आहे ना, आपण बोलतच नाही. हो तेच सारखं. हो ठीक आहे ना, बरं. ओके ठीक आहे. ब्लॉग मध्ये टाकू काय, निघालो आहोत आम्ही. बस ब्लॉग मध्ये येऊन जाऊन तेच बोलत असतो, निघालो आहोत, इथे पोहोचत आहोत. हे चुकीच्या रोडला चालले. पोरींचं काम सांगतो, चालू आहे व्हिडिओ. हे बघ तर गंडवतात पोरी ना, गुगल मॅपवर गंडवते म्हटलं, बघत नाही काय नाही. इथे राईट घे, इथून आलो असतं तरी तेच झालं असतं बापडे. एक्स्ट्रा फिरून आलोय ते, इथून पटकन पोचलो. काढून दिला हे बघ, हे चालू आलं पण. सरळ Back beach. Hello guys,
वेलकम बॅक टू अवर चॅनल. पोहोचलो आहोत आम्ही मोर्जिन बीचला. आणि हा स्विच पण करता येत नाही भाई. हा का असा असा का मोबाईल आहे हा? हे कसं बघतोय, हे कसं बघतोय. आणि हे बीच बघा. गर्दी नाही. हो भरलंय इथं. दिस इज मोर्जिन बीच गाईज. मोर्जिन. फिट राहण्यासाठी जिम जास्त मारायला लागते म्हणून मोर जिम. पक्का शॅकवरच जेवायला बसलोय आम्ही. आम्ही सगळ्यांना माहीतच असेल पास्ता कोणाच्या. हा एकदम छान टेस्ट यांची. जिलाटो. एंड ऑफ डे 3 है ना. एंड ऑफ डे 3. 9 वाजलेत. 9 वाजता आम्ही रिटर्न. गोवामधले कॅफेज एकदम छान आहेत आणि त्यातलाच एक मस्त अशा कॅफेला आम्ही निघालो होतो. मोजी गाव या कॅफेमध्ये. वरून आम्ही परत खाली बघण्यासाठी आलो. फ्री मध्ये शो भेटतोय ना म्हणून पळत आलो आम्ही. चल पिऊ आपण दोघं करू. वॅगेटर बीचवर फिरून आम्ही तिथेच सनसेट बघत गप्पा मारत बसलो. यासाठीच ट्रिप काढावी खरं तर. निवांत गप्पा मारत बसायचं. हे चर्चमध्ये लाईट्समुळे जाताना हे चर्च दिसलं आम्हाला आणि छान दिसत होतं.
दुरून लाईट्स वगैरे म्हणून आम्ही बघायला थांबलो. लाईट्स वगैरे त्यामुळे एकदम छान दिसत होतं ते. ही बघा पोरगी ऑर्डरसाठी वेट करते. फिश कटलेट, गोवन पोळी काहीतरी, आणि इथून हे पण घेतलेलं केक. जेवण आम्हाला काय जास्त भूक नाही म्हणून नॉर्मल काहीतरी घ्यायला आलो आहे खायला. ते काय व्हेजची सँडविच, फिश कटलेट, पोळी पोर्क रोस्ट, रोज ऑमलेट. माझ्यासाठी काय जास्त मेन्यू नाही वाटतं इथे. कसलं ऑमलेट? झालं पार्सल. लेट्स गो मग. ही आमची गाडी नाही, ही नाही. ही आमची गाडी. Turn right toward Aguada, Seolam Road. डिनर घेऊन घरी निघालो रात्री. इथे रात्री फिरताना अनसेफ वगैरे काही वाटत नाही. गोवा चांगलं आहे रात्री फिरायला, अनसेफ वगैरे वाटत नाही. हा थोडासा दूरचा एरिया असून सुद्धा काढला एंट्रन्स. ओके, लवकर 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 पोचू. हां, असं ऐकायचं नवऱ्याचं पटपट, समजलं? लास्ट दिवस आमचा दिसतंय का? लास्ट डे इन गोवा. नाही, नॉट लास्ट डे ऑन इन दिस प्रॉपर्टी ॲट दिस प्लेस. द मॉस्क. मस्त इकडे कार्स लावायला जागा छान आहे. वा, काय एस्थेटिक दिसतंय.